हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण MPSC ग्रुप बीची प्रिलियम क्वेश्चन पेपर ती 2 फेब्रुवारी झाली आहे. ती क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. मित्रांनो, इतिहासचे क्वेश्चन आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय होता? 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते? तर भिवाजी नरे, सीताराम बोले, हरिहर सोनुले, बॅन हरिश्चंद्र तालचेरकर. तर मित्रांनो, यापैकी कोणत्या व्यक्ती होत्या का त्यांनी कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम केलेले होते? तर मित्रांनो, या क्वेश्चनचं योग्य आन्सर काय आहे? तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे, अ, ब आणि ड. तर मित्रांनो, कामगार हितवर्धक सभा पहिली परिषद कोठे भरलेली होती? तर ती मुंबई येथे भरलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, होम रूल. होम रूल म्हणजे काय? दिलेलं विधान: आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, ब. स्वराज्य प्राप्त करून घेणे, क. इंग्रजांच्या जोखडांतून मुक्त होणे आणि ड. शोषणास प्रतिकार करणे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर काय आहे? तर होम रूल चळवळ म्हणजे काय आहे? तर आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, अ हे विधान बरोबर आहे. तसेच स्वराज्य प्राप्त करून घेणे, ब विधान हे बरोबर आहे. इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे, तर क हे विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. होम रूल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृहराज्य चळवळ व इतर चळवळींच्या शोधासाठी एक चळवळ चालू केलेली होती. तसेच आयर्लंडमध्ये सुद्धा होम रूल चळवळ ही जोरात चाललेली होती. तसेच मग भारतामध्ये पण पहिली होम रूल चळवळ ही टिळकांनी बेळगावमध्ये स्थापन केली आणि त्याच वर्षी म्हणजे 1916ला अड्यार येथे डॉक्टर एनी बेझंट यांनी त्याची लीगची स्थापना केली, म्हणजे होम रूल लीगची स्थापना केली. 1916 ते 1918पर्यंत सुमारे 2 वर्ष ही चळवळ सुरू राहिलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केले? तर मित्रांनो, ऑप्शन आपल्याला दिले होते: जॉन लॉरेन्स, मेजर सार्जंट, ह्यू रोज आणि कॉलिन कॅम्पेल. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती हे विधान कोणी केलेलं होतं? तर ते ह्यू रोज यांनी केलेलं होतं. तर ऑप्शन 3 हे या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर अ काय दिले? फिलिप स्प्रंट अँड रेनले, ब. सर ॲलन ह्यूम डिग्बी, क. दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी आणि ड आहे वेडरबर्न WSN केन. या क्वेश्चनचं योग्य आन्सर काय आहे? तर फक्त ब, क आणि ड. ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हणजे ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना झाली होती. तर त्यामध्ये कोण कोण होते? तर सर ॲलन ह्यूम डिग्बी, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, वेडरबर्न WS केन या व्यक्ती संबंधित होत्या. तर मित्रांनो, ब्रिटिश कमिटी ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस ही ब्रिटनमध्ये 1889मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने स्थापन केलेली एक संस्था होती. तिचा उद्देश काय होता? तर ब्रिटनमधील जनतेमध्ये भारतीय समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा तिचा उद्देश होता. दादाभाई नौरोजी यांनी 1866मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली होती आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1876मध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनची स्थापना केलेली होती आणि काँग्रेसची स्थापना 1885मध्ये स्कॉटमन ॲलन ॲक्टिव्ह अँड ह्यूम यांनी थिलॉसॉफिकल सोसायटी चळवळीच्या भारतीय आणि ब्रिटिश सदस्यांनी केलेली होती. तर मित्रांनो, सुशिक्षित भारतीयांसाठी सरकारमध्ये मोठा वाटा मिळवणे आणि सुशिक्षित भारतीय आणि ब्रिटिश राज यांच्यात नागरी आणि राजकीय संवादासाठी एक व्यासपीठ तयार करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा. तर एका दिले, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली, बी. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली आणि सी. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसची नादाबाई यांनी सुरू केली. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधानं बरोबर आहे? तर मित्रांनो, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली, तर ए विधान बरोबर आहे. तसेच भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली, तर बी हे विधान पण बरोबर आहे. तसेच भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानबाई यांनी सुरू केली. तर मित्रांनो, सी हे विधान पण बरोबर आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे, ए, बी आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते? तर कोणाचे नाव दिले आहे आपल्याला? रामजी शिरसाट, नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी आणि भीमा नाईक. मित्रांनो, या 4 विधानापैकी तुम्हाला जर एक जरी माहीत असतं, नानासाहेब पेशवे हे कानपूरचे नेतृत्व केलेलं होते त्यांनी, तर ब हे 3ही ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर तुम्ही एलिमिनेशन पद्धतीने या क्वेश्चनचा आन्सरपर्यंत पोहोचू शकला असता. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर काय आहे? तर ऑप्शन 4 फक्त ए. कारण रामजी शिरसाट यांनी कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांच्या नेतृत्वाखाली
म्हणजे रामजी सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड त्यांनी केलेले होते. तसेच रंगो बापूजी यांनी सातारा येथे नेतृत्व केलेले होते आणि भीमा नाईक यांनी खानदेशामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? तर लॉर्ड बेंटिंक, महात्मा फुले, राजा राममोहन राय आणि फोर्थ आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. तर मित्रांनो याचं योग्य आन्सर काय आहे? तर राजा राममोहन राय. तर मित्रांनो राजा राममोहन राय यांनी स्वतःची वहिनी यांना सती जाताना बघितलेलं होतं, त्यामुळे त्यांनी सतीप्रथेविरुद्ध आवाज उठवला होता आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच 1829 साली लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीप्रथा बंदी कायदा पारित केला होता, परंतु तो फक्त बंगालसाठीच लागू होता. त्यानंतर 1930मध्ये पूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. तर काय दिले? प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज आणि त्यांची स्थापना कधी झाली ते एअर्स दिलेले आहे. तर मित्रांनो याचं योग्य आन्सर काय आहे? तर थर्ड ऑप्शन आहे. तर प्रार्थना समाजची स्थापना कधी झालेली आहे? तर ती 1867ला झालेली आहे. तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती महात्मा फुले यांनी केली होती आणि ती 1877ला केलेली होती. सार्वजनिक सभाची स्थापना 1870ला झाली आहे. आर्य समाजाची स्थापना 1875ला झाली आहे आणि ती कोणी केली आहे? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर ऑप्शन दिले प्रा सुंदरराजन, WS ब्लंट, आनंद मोहन बोस आणि शिरीष कुमार घोष. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 आनंद मोहन घोष. तर मित्रांनो 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेले इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर ते आनंद मोहन घोष होते. तर या दोघांनी स्थापन केलेली संस्था पहिली राष्ट्रवादी संघटना होती, म्हणजे इंडियन असोसिएशन. तर तिचं उद्दिष्ट काय होतं? प्रत्येक कायदेशीर मार्गाने लोकांची राजकीय, बौद्धिक आणि भौतिक उन्नती होती, हे त्याचं उद्दिष्ट होतं. तसेच इंडियन असोसिएशनच्या आधी शिरीष कुमार घोष आणि शंभूचरण मुखर्जी यांच्यासोबत 25 सप्टेंबर 1875ला त्यांनी कलकत्ता येथे द इंडिया लीगची स्थापना केलेली होती. तर हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे? तर राजा रघुजी तिसरा. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. 1854मध्ये जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने डॉक्ट्रिन ऑफ लॅम्स अंतर्गत नागपूर राज्य आपल्या ताब्यात घेतले होते, तर तेव्हा नागपूरचा शेवटचा शासक म्हणून राघोजी तिसरा भोसले 1853मध्ये पुरुष वारसांशिवाय मरण पावलेले होते. तर मित्रांनो याचं योग्य आन्सर काय आहे? राजा रघुजी तिसरा, ऑप्शन सेकंड. तर हे लक्षात असू द्या. तर मित्रांनो MPSC ग्रुप बीच्या पेपरला प्रिलिम एक्झामला इतिहास व समाज सुधारकावर किती प्रश्न आले होते? तर एकूण 10 प्रश्न आले होते. तर त्यापैकी 1 लाइनर 4 क्वेश्चन आलेले होते, 2 विधानं तर असे 9 प्रश्न आणि 3 किंवा 3 पेक्षा जास्त विधान असलेले 5 क्वेश्चन आले होते आणि जोड्या लावा एकच देण्यात आलेला होता. तर एकूण 10 प्रश्न हे इतिहास व समाज सुधारकावर विचारण्यात आलेले होते. तर मित्रांनो MPSC ग्रुप बी इतिहासावरील PYQ आपण बघितलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जिओग्राफीचे PYQ ॲनालिसिस बघू.